हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मला आज जायचं होतं आळंदीला. R15 जवळ आलो, R15 घेतली आणि जेवण करायला आलो. जेवण झालं, त्यानंतर पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल टाकल्याच्या बाद मी निघलो आहे आळंदीच्या रस्त्याने. आणि आता आळंदीला पोहोचलो आहे. आळंदीजवळ आलो आणि गाडी पार्किंग केली. गाडी पार्किंग केल्याच्यानंतर गणेश दरवाजा म्हणून आत गेलो दर्शन करायला. आणि आत गेल्याच्यानंतर इथं लाईनला लागलो. आणि लाईनला लागल्याच्यानंतर पहिली लाईन तर झाली होती माझी. आता दुसऱ्या लाईनमध्ये आलो. ह्या काकूनी मस्त भजन म्हणत होत्या म्हणून यांचा शूट घेतला आहे. त्या काकूंचं भजन वगैरे ऐकलं आणि तिसऱ्या लाईनमध्ये आलो. लाईन जर तिसरी चेंज झाली, त्यानंतर दरवाजा लोक फायनली मी आलो होतो. आणि तिथून दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो. तिथे ते गार्ड होते, ते म्हणे की व्हिडिओ शूट करू नको. मग बाहेर येताना शूट घेतला. मंदिराचं वरचं थोडं काम चालू होतं, तेवढ्यात पप्पा भेटले आणि पप्पाला भेटल्याच्या नंतर मी आलो आहे इकडे. मंदिराच्या वरच्या टोकाचं थोडं काम चालू होतं, कळस बांधायचं. त्यानंतर इथं आलो, थोडंसं बाहेरचं शूट घेतला. आणि त्यानंतर भेटली होती आपली चिकू भेटल्याच्या नंतर चिकू संग खेळलो, मस्ती केली आणि पप्पाचा व्हिडिओ थोडा शूट घेतला. आणि इथं माझी सिस्टर आणि पप्पा होते. त्यानंतर थोडा शूट वगैरे घेतला. हा होता आपला भाच्याला म्हणलं तू इथं खायला आला की दर्शनाला आला. तर त्याला भूक लागली होती, तर त्याला चारल्याच्या नंतर चिकूला घेऊन शानी गेलो आणि थोडं फोटो वगैरे काढले इथं देवाच्या मूर्तीच्या समोर. त्यानंतर चिकूला यांना भूक लागली होती, मग इथं आलो आहे जेवण करायला. जेवण वगैरे झालं. आता मला जायचं होतं देवगावला. आणि आता मी निघालो होतो देवगावच्या रस्त्यानं, कारण की तिथं एक गाथा मंदिर म्हणून नाव आहे, तर तिथं दर्शनाला जायचं होतं.